गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज सकाळ सकाळीच आमच्या मावशींनी आम्हाला धक्का दिला की आज आम्ही येणार नाही. आज ते येणार नाहीत स्वयंपाक करायला. मग आम्हाला ठरवलं की आता आम्ही काहीतरी बनवायचं. तर आम्ही आज एकदम ठरवलंय सोपा आयटम निवडलेला आहे. त्रास नको, संडे रिलॅक्स गेला पाहिजे. आणि स्वयंपाक पण छान झाला झाला पाहिजे, पाहिजे. आवडीनं खाल्लं पण पाहिजे. तर आज आम्ही बनवतो इडली, सांबर आणि चटणी. डोसे. सॉरी, डोसे. डोसे. आणि मग आम्ही जे काय काय बनवणार आहे ते तुम्हाला पण दाखवणार आहे. तो स्टेट येऊन आम्ही आता आंघोळ वगैरे करून आवरून आपल्या प्रिपरेशनसाठी आलोय. सगळ्यात पहिल्यांदा सांबरची तयारी करूयात, म्हणजे डोशाचं होईल हा, हळूहळू. डोसे पटापट होऊन जातील. आमच्या सांबर रेडी कुकरची हवे. अवस्था बघा. किती दिवस झालं म्हणते धनराज, करून आण काम, पण आज ही करायचंय, सुट्टी आहे, आज संडे दिवशी करायचं. आज करून आणतो काम. पित्तळेची वाटी आणि पित्तळेचं निरांजन. काय करते, पहिले डाळ घेते. पहिल्यांदा एक बस 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 बस. पाऊण वाटी डाळ. जास्त होणार नाही ना? नाही धनराज, जास्त झाली तर आपण सेपरेट ठेवूयात, है ना? थोडीशी धुवून घेतो. कारण की आपल्याला प्रोटीन इनटेक करायचं आहे जास्त जरा आजकाल. असं वर्षाला तोपर्यंत focus तू हे केलंय. घे, पीठ आहे ना, हम्म. ते पीठ घे आणि एका पातेल्यात काढ, मोठ्या पातेल्यात. ओके. मुंबईमध्ये राहण्याचा फायदा किंवा सिटीमध्ये राहण्याचा फायदा, रेडीमेड पीठ भेटतं. हा ना. आणि उंची असल्याचा फायदा, बायकोच्या मागून पण पातेले घेऊ शकतो. जरा धुवून देता का का नाही, प्लीज? का नाही. थँक्यू. व्यवस्थित सोडा. खालनं काढतो, हा, खालनं काढतो ना. आता हे सांबरमध्ये मी डाळ घेतली, त्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो पण टाकायचं आपल्याला. आणि मी एका पातेल्यामध्ये आता पीठ घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे ना. सगळं घेऊ, हो, लागेल का? लागणार की. 1 किलो आणले मी. एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो. 1 किलो आणले वर्षा. हो, लागेल. पण आता जरी नाही लागलं तरी नंतर बनवू शकतो ना, फ्रीजमध्ये ठेवू. आपण म्हणलं कसं पिशवीत ठेवलं असतं मग. हा, मग काय करतो. आता काढलं तर तर आता मी टोमॅटो मस्त खसखस 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 कचकच नीट नीटच काढतो. मोठं कापायचं ना जरा. ओके, डन. लेट्स पीट असाइड. ऍक्च्युली वी शुड कीप दिस थैलीच असाइड. मस्त असं 1 किलो पीठ आहे आपल्याकडं. आता भरपूर इडली, डोसे, सांबार, चटणी होणार आहे. सगळ्यात जास्त वर्षाला आवडतं म्हणजे डोसा वगैरे ना वर्ष. खूप आवडतं मला साऊथ इंडियन, आणि करायला पण जरा बरं पडतं ना, इथं पीठ इझिली भेटत असल्यामुळं. हां हां, ही सिस्टीम भारी आहे. गावाकडे पण खरं चालू केलं पाहिजे पीठ. पण गावाकडचे लोक जास्त नाहीत खात ना, इकडचे लोक, म्हणजे मला नाही वाटत गावाकडचे लोक म्हणणार टाका भिजत. आयडियली तेच पाहिजे, पण इथल्या लोकांकडे टाइमची कमतरता आहे ना. 50 रुपयाला 1 किलो पीठ भेटलेलं आहे आपल्याला. 45 होता ना. हा, म्हणजे 45-50 रुपये राऊंड अप. तर काय वाटते, परवडते नाही परवडते? जरा गृहिणी लोकांना सांगा, सिटीतल्या गृहिणींना. मला लोक म्हणतील अगं ताई, हम्म, त्याच्यापेक्षा तू हे करायचं, भिजत टाकायचं. भिजत टाकायचं, वाटायचं. पण अचानक खायची इच्छा झाल्यामुळं काहीच नाही, तर मी टाकते कधीतरी. अजून एकदा पण नाही टाकलं, पण मी घरी असते तेव्हा टाकते. करंज खोकला त्याच्यामध्ये धनराज थोडीशी हळद टाक का नको. तस ह्याच्यात डाळीत ऐक ना, पातळ बारीक चिर उभ्या. उभा चिरायची गरज नसते, एकदम पातळ उभं चिरायचं. पण ते शिजणारच आहे. डाळीत काय टाकून हळद होय? नको. नको. चिंच पण टाकून दे. चिंच पण आत्ताच. शिजली म्हणजे चांगलं येईल ना फ्लेवर. आई आत्ता नाही टाकत. नाही का, मग राहू दे. ह्याला आईंच्या हात सारखं खायचंय. मी खूप वेळा ट्राय केलं, पण मला ते जमत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज सकाळ सकाळी त्यांना फोन करून विचारलेलं की नक्की कसं बनवायचं ते करायचं? सांगा. आणि आता आम्हाला जरा कॉन्फिडन्स येतोय मला, कारण की जरा मी आता लक्ष घालतोय आज, त्यामुळं. आता ही दरवेळेस एकटी करायची आणि आमटी करून टाकायची. धनराज पण मी छान करायचे की रे. छान आमटी करायचीस. असू देत गाईस, हे कळणार नाही, ह्याला कष्ट नाही समजणार त्याच्या मागचं. बरं, मी काय करू सांग ना. तू आता हे काप, चटणीसाठी खोबरं काप. ओके. तुला हे क्लीन करून देते. एक पिशवी घे बरं तिकडून. तू चटणी कर. दे कचरा टाकून तो बाहेर. राहू देत ना, हा कचऱ्याची पिशवी मी ठेवली खाली.
मग इथं खाली ठेवली. गुड. ओके, सो मला टास्क भेटलेला आहे चटणी करायचा. आणि मी माझ्या पूर्ण चित्ताने करणार ही माझी नम्र विनंती. आणि तो तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावा ही आमची, बघून घ्यावा ही आमची नम्र विनंती. आम्ही हे थांब ना आधी दाखव. हम्म. हे आमचं गावचं खोबरं होतं, गावाकडून सुकं घरून होतं? आणलेलं. सुकं होतं, पण ते चिरायला जरा जास्त त्रास होत होता, फ्रीजमध्ये होतं. त्यामुळे मी सकाळीच उठल्या उठल्या भिजत टाकलेलं मस्त भिजत मऊ झालं. टाकलेलं. आता हा, छान मस्त मऊ मऊ झालं. झालं. आता त्याच्यामुळं पटकन होणार. हम्म. कसं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डोकं चालवावं लागतं. तशी खूप हुशार आहे ही सुगरण मुलगी. पण आज मावशींनी दगा दिला जरा. मावशींनी तसं नव्हतं करायला पाहिजे. हा ना, आज लय मोठा प्लॅन होता आमचा. हा ना. आज रविवार आहे. आज रविवार आहे आणि आमचा रविवारचा काय प्लॅन असू शकतो तुम्हीच सांगा. सातारचे माणसं तर सांगूच शकतील. सातारा कोल्हापूरचे पण सांगतील. सातारा कोल्हापूर आपल्या म्हणजे बऱ्यापैकी सगळेच लोक रविवारचा प्लॅन बनवतातच. आमचा प्लॅन होता, पण मावशी नाही. तरी मी ह्याला विचारलेलं बरं का, तुला प्लॅन करायचा आहे का, मी करू शकते. तर बोलला नाही, आपण हे करूयात. कधी कधी बायकोच्या आवडीच पण खायला लागतं. हा ना. आपण होणच, कारण की बायका कशा मन मारतात हो, करत नाही स्वतःसाठी. हम्म. म्हणून म्हणलं की कर तुझ्या आवडीचा आज. अच्छा मग काय, अच्छा जी. हिला तसं एवढं नाही आवडत चिकन वगैरे मटन. काय करतो? नॉनव्हेज आपल्याला एवढं नाहीच आवडत. आय एम अ व्हेज पगलू. सगळं धुवून काढून देते, घेऊन धुवून. कोथिंबीर एक नंबर. हा, एक नंबर भेटली कोथिंबीर. हिरव्या मिरच्या किती टाकू? तू या ना, तरी जास्ती कडनं व्हायला. 2. बरं. हा, 3 नको. आल्याचा एक साल आमची काढून. वर्षा चटणी एक नंबर बनवते बरं का. ती एक दिवशी तुम्हाला रेसिपी दाखवली, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. चटणी ना, हम्म. ठीक आहे, आत्ताच दाखवते ना. दसरा बनवून एक व्हिडिओ सेपरेट परत ओके. चटणी हे स्पेशल. आलं धुवून घेतलंय, जरा बारीक चिरा. ज्यांचं लग्न झालं त्यांना सांगतो की लग्नानंतर असं बायकोसोबत टाईम स्पेंड करणं गरजेचं असतं. नाहीतर ते कसं आठवड्यात नाही का तरी, नाहीतर त्यांची परत मग चिडचिड चालू झाली तर ती सहन नाही करू शकत आपण. त्यामुळं फॉर्मॅलिटी म्हणून का होईना, पण आठवड्यात एक वेळेस त्यांना असं जरा मदत करावी असं थोरा मोठ्याने सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. मग काय ह्या भांड्यात नाही तर बारीक होत. होईल की. नको बारकेच करू, हा? बारकेच करू. ठीक आहे, छोटं भांडं धुवून घे. तसं बायका आपल्याला काय लय काम करून देत नाहीत, थोडंसं आपल्याला लुडबुड करू लावतात, पण तेवढंच त्यांच्यासाठी पण आनंदाचं होतं. मग आता बघ धनराज, तू फक्त खोबरं चिरतोयस, बाकी सगळी तुला इडलीची चटणीची तयारी मी करून दिली, सगळं काढून दिलं सगळं है ना. मग हे खोबरं भिजत घातल्यामुळे छान झालं बरं का. है ना? मग बघा आता एवढे 2 शब्द मी गोड बोललो का नाही, लगेच अजून तिनं तिला उत्साह आला, आता सगळं भरून घेते. नाही तर असलं केलं नसतं तिनं. असू द्या, चांगलं ती बोलायचं, पण एक गोड trick आहे. बोलायचं. धनराज तुला मोठं चिरलेस यार. मला बारीक मऊ आहे चांगलं, ओल्या खोबऱ्यासारखं झालंय मऊ एकदम. खरं हे ट्रिक वापरलीच पाहिजे. ज्यांच्याकडे ओलं खोबरं नसेल ना चटणीसाठी, त्यांनी वाळकं खोबरं भिजत ठेवा फक्त 2 तासात. होय वर्षा? हो, भरपूर ना. भरपूर भरपूर छान छान ओलं होतं. मिक्सर पण लावून दिला. एवढंच आहे 1 किलो पीठ. एवढंच आहे, कमी वाटते. मग काय. मोजून बघितलं पाहिजे खरं. खरं थोडंफार करणार इकडं तिकडं. 900 ग्रॅम असेल, काय 800-900 ग्रॅम असेल. खोबरं बारीक करून घेऊयात. मला हे पातेलं द्या ना ते काय? कमी करायला. पातेलं देऊ. चमचा एक छोटा. डायरेक्ट फोडणी हे ते घेते बरंच, स्टीलचंच घेते. जरीच्या साडीला सोन्याचं लावते बटन. जरीच्या साडीला सोन्याचं लावते बटन.
आणि तर काळूच तुम्ही म्हणाल की आम्ही असली गाणी काय म्हणतोय तर सकाळ सकाळी सकाळ उठल्यापासून लिटरली सकाळी उठल्यापासून आमची देवाची गाणी चालू आहेत देवाची गाणी चालू आहेत. आणि ती पण प्रॉपर आपली मराठीवाली. जरीच्या म्हणजे धनराज, जरीच्या साडीला सोन्याचं लावते बटन आणि काळूच माझ्या आलंय भाई भारी नटन. जरीच्या साडीला जरीच्या साडीला सोन्याचं लावते बटन आणि काळूच माझ्या आलंय बाई भारी नटन. किती शिट्ट्या करू? 3. नाही, किती शिट्ट्या करायच्या? थांब. जाने नाही. आजकाल आमचं दही कन्झम्पशन लय वाढलेलं आहे, म्हणजे चांगलंच आहे ते. भरपूर आम्ही डायरेक्ट अर्धा लिटरचेच पॅक आणतो आणि परवडत म्हणजे आणि क्रीमी असते एकदम ते. ऍक्च्युली दही खूप सुंदर आहे, खूप छान आहे ह्यांचं. नंदिनी आहे ना, कुठला ब्रँड आहे हा? नंदिनीचा आणतोय आम्ही. काय झालं? आम्हाला गावी जायचं होतं ना, आमच्याकडे दही शिल्लक होतं. हा. तर मी पण काय लावलं? वाटीभर दही घेतलं आणि त्याला साखर मध्ये टाकून खाल्लं छान. दह्यात साखर टाकलं असेल का साखर दही टाकलं? आधी खाली वाटीत साखर घेतली, त्यात दही टाकलं. त्यात काय एनी प्रॉब्लेम? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट? डू यू? आय डू, बट आम्ही स्मार्ट बाजारला गेलो होतो ना लास्ट टाइम, तर आम्ही एक लय मस्त गुळ आणलाय बघ. स्क्वेअर हा गुळ आहे. खूप छान आहे, टेस्टी पण आहे. हा टेस्टी आणि कापताय छान. नाहीतर असा खडा असला का नाही की तो पटकन चांगला कापला जात नाही. हा छान हे होतोय. धनराजला थोडासा खायच्या बाबतीत जरा जास्तच हे परफेक्शनिस्ट आहे, म्हणजे त्याला जरा व्यवस्थित का रे शेती होय ना, त्याला जरा व्यवस्थित लागतं आणि त्याच्या आवडीचे पदार्थ तर खूपच जास्त व्यवस्थित इन द सेन्स टेस्टी है ना. हो. चांगलं ना पाणी तांदळाचं आहे. प्यायचं घेतलं होतं मग असे धुवायला. ह्यात पण टाक थोडी चिंच. बसलं. एक एक काम दिलं ना की त्याला तास लावतो. पण तो पण- व्यवस्थितच करतो काय. तोपर्यंत माझी किती कामं झाली बरं. व्यवस्थित करतो ना आपण. तेवढं आहे, करतो मात्र छान काम. आता एकदम क्लास तुम्हाला दाखवतो. नाही बघा, एकदम मस्त अशी चटणी, ग्रीन चटणी रेडी आहे. हे कसं आहे? वा वा वा. आता ह्याला मी फोडणी दिली नाही इतकी मस्त, मग तर इतकी छान लागेल. ऐका हा ऐका काय तेच की मस्त फोडणी आहे का म्हणलं. का आहे का म्हणजे मग छान लागेल म्हणजे तू आत्ता छान नाही लागणार का? आता तर लागणार बरं. आता कशी छान लागल? मी फोडणी दिल्यावरती अजून छान लागेल. या पहिली शिट्टी झालेली आहे. आता काय करू? सांबर झालं, तिकडच्या साईडला ठेवते आणि डोसे घेऊ का लगेच करायला फोडणी देऊन दोन्हीला? घे ना. तू कुठल्या वाट्यालाच काढतोय? त्यातच लय आता सांबर आहे म्हटल्यावर लय पातळ कशाला? थोडंसं पातळ. ते उडतं बरं का धनराज, सावकाश. त्याच्यासाठी अर्ध घेतलं. एक दोन वेळा आमचा मॅटर झालेला आहे पूर्ण घरात. आणि वरनं त्या वाटणामध्ये टोमॅटो होतं. असं मस्त सगळ्या पूर्ण घरात कलर झालेला ना आमच्या. धनराज कशाला काय करतोय? होणार मिक्स ते. उगाच कशाला रिस्क घेतोय? नंतर होणार की मिक्स एकत्र. खाली चमच्यानं हलवलं तर होणार. सगळं बारीक आहे. किती बघ माप टाक. नाही ना जास्त झालं, कमी झालं चालेल. आता मीठ आणि साखर आपण टाकलेलं आहे. आता मस्त इतकी छान फोडणी देते ना, तडतडीत. फडफडीत. तुम्हाला सांगू का, वर्षाची फोडणी द्यायची क्वालिटी एक नंबर आहे बरं का. मस्त फोडणी देते एकदम. वाटण भाजणं, फोडणी देणं, ह्या गोष्टी एकदम कडक करते काम. वाद नाही. वाद नाही. बरं तुझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही. क्लास. क्लास. हे वाया घालून द्यायचं नाही. थोडंसं पाणी टाकून तरी धुवून घ्यायचं भांड. कळलं ना?
हे आपल्या ओळख आहे भारतीय गृहिणींची. नाहीतर सासूबाई ओरडतील. नाहीतर सासूबाई ओरडतील. काय होतं का ते काहीतरी आता मध्ये मध्ये ऐकल्यासारखं झालं ना, काय सासूबाई ओरडतील कशात ते होतं ते डायलॉग. काय माहिती, एवढं माझ्या नाही परिचित. झटपट पटापट त्यात होतं ना. हा झटपट पटा धनराष्ट्र डोकं चालतंय. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. घर के पटापट. ट्रेंड येतो ट्रेंड जातो तेवढ्यापुरतं माणूस किती हे होता गुंगून जातं. हो. पण तुम्ही कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टंटली मस्त इडली डोसे करत राहा आणि आमचे व्हिडिओ पण बघत जावा. तर काय आता तर आम्ही ना अजून इम्प्लिमेंट करणार आहे, म्हणजे युट्यूबला आता भरपूर व्लॉग येतील, डेली व्लॉग येईल. काय करतो डेली. बरं आमचं नवीन घरामध्ये आम्ही पहिल्यांदाच कुकिंग ब्लॉग बनवतो आपल्या नवीन घरात. पहिल्यांदाच खरंच छान ना. छान, एकदम छान. आणि ह्या कसं वाटतं तुम्हाला क्युटीज वर्षाच्या अवतार आहेत, एक एक वेगवेगळ्या मूडमधले है ना. किती सुंदर ती यार. तुम्हाला दिसतायत का? तर दिसत असतील. थोड्याशा अशा दिसतात ना. तिरका करणं म्हणजे त्यांना दिसतील नाही व्यवस्थित. सगळ्यांना अशा तिरक्या करून ठेव थोड्या. मस्त किचन डेकोरेट केलंय वर्षानं, तिला आवडतात ते छान एकदम, म्हणजे सगळं हँडी पण आहे है ना. हे बघा असं म्हणत होते हे बघ, ह्यांना दिसणार, मग यांना अजून एक दिसणार, मग ह्यांना अजून एक दिसणार. आता सांगा बरं, डोकावती एक 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 डोकावती. सांगतोय माणूस, बरोबर केलं. असू द्या, आपण दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित मी दिसतंय. केलं तसंच गेलो परत. चला सांबर झालंय, चटणी झाली. किती क्लिक झालं यार, लय फास्ट झालं का? किती काय वेळाचा आपल्याला video? समजत नाही. 20 मिनिट झाले की. हो पण 20 मिनिटात सांबर चटणी रेडी. हो सांबार नाही रेडी अजून, फोडणी द्यायची त्याला. नाही झालं 2च मिनिटात, ह्याच्यातच फोडणी देणार आहे आपल्या हो. वरच्या हंड्यात. सांबार करायची पण टेक्निक कडक आहे एकदम फास्ट. सांगाल काहीतरी तुम्हाला. आईंची टेक्निक आहे. तसंच असतं ना, मेरी दादी की रेसिपी वगैरे असंच करत लोक. हा मेरी दादी की रेसिपी, मेरी माँ की रेसिपी. मेरी सासूबाईंची रेसिपी. सासूबाईंची रेसिपी. आता हे चुकीचं केलं ते ना, एनर्जी वाया गेली. हा म्हणजे नॅशनल लॉस आहे, वर्ल्ड लेवलचा लॉस आहे खरं. म्हणजे गॅस बांधला, तो गॅस तू वाया घालवला तापण्यासाठी, मग शिजून दिलं नाही वाफेवरती. अरे धनराज, मग मला ते पटपण माझा टाइम मग हे होतोय ना, वाया जातोय ना. नॅशनल लॉस. अरे पण माझा टाइम मग वेस्ट होतोय ना, कारण मला फोडणी द्यायची. तुझा टाइम नॅशनल लॉस पेक्षा मोठा आहे का? शिजले का बघा आधी, आता परत एक्स्ट्रा होते. ह्यानं करू पावभाजीच्या ह्यानं स्मॅशरनं. कशाला भांडे खराब करते? त्याला काय धुवायला 2 मिनिट कर मग. यार पण हे मोठे आहेत त्याचे तोंड. डाळ बाहेर त्यातनं डाळ त्यातून बाहेर. देणं कर. आधी तू बघ, जो वाटतंय का तुला शिजल्यागत, नाहीतर मग अजून एक शिट्टी होऊन जाईल. थोडंसं एक एक येते ना कन्सिस्टन्सी. देऊ का पावभाजीचं? थांब. नको नाही करत, कशावर झालं हे बघ नाही करत. होतंय ना तेवढी कन्सिस्टन्सी. आर यू ओके विथ? हे बघा कसं आहे आता. अयो त्याचा यूज केला पाहिजे लवकरात लवकर. लवकरात लवकर. किती दिवस झाला धनराज ह्या घरात आलोय, तशी पावभाजीच खाल्ली नाही. खाल्ले नाही संवाद केल्यात महिना असतो आम्ही. झाला. ह्या घरात आल्यापासून आम्ही ही खाल्ली नव्हती. मिसळ खाल्ली. मिसळ जे आमचे जुने फॉलोवर आहेत किंवा जे जुने आमचे हे आहेत, त्या जानने वाले, उनको पता होगा कि हम मिसळ कितने कितने बनाते. दीवाने थे मिसळ के, हम सारखा मिसळ बनाते थे. सारखा म्हणजे इतकं सारखा आठवडे बोलो हे होतं. आठवडे खोच आठवडे को 2 बार 2 बार इतका मिसळ बनाते थे. वो भी एकदा बनवे के पूरे दिन खाने का. आज सुबह बनवे के बनाने का, आज सुबह बनवने का, और शाम को सुबह भी खाने का, नाश्ता भी करने का, शाम को भी खाने का. मेरा तो दूसरे दिन का नाश्ता भी हो जाने का. इसका तो नाश्ता भी हो जाता. इतना बनाते थे, इतना बड़ा पातेला भर के, कढ़ाई भर के.